Good morning, all of you. Today start new chapter antilipotic drug. So first, contents of chapter. In this chapter, I teach you introduction of antilipotic drug. Next and classification. So start antilipotic drug. What is meant by antilipotic drug? First, leprosy. Leprosy is a chronic communicable disease caused by Mycobacterium leprae and characterized by the production of granulomatous lesions of skin, mucous membrane and peripheral nervous system. Leprosy is a chronic communicable disease. Leprosy हा काय तुमचा chronic communicable disease आहे. Communicable disease means this disease transmit from one case to another. जर एखाद्या पर्सनला जर तुम्हाला लेप्रोसी झाला असेल तर तो दुसऱ्या पर्सनला सुद्धा जर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्याला सुद्धा काय होऊ शकतो, हा लेप्रोसी डिसीज होऊ शकतो. हा काय तुमचा कम्युनिकेबल डिसीज आहे. कम्युनिकेबल डिसीज मीन्स ट्रान्समिटेड फ्रॉम वन केस टू अनदर केस. ओके. दिस डिसीज कॉजेस बाय मायकोबॅक्टेरियम लिफ्रे. हा डिसीज कशामुळे होतो तुम्हाला? मायकोबॅक्टेरियम लिफ्रे या बॅक्टेरियामुळे काय तुम्हाला हा डिसीज होतो. कॅरेक्टराइज बाय द प्रोडक्शन ऑफ ग्रॅन्युलोमॅटस लेसिन्स ऑफ स्किन, म्युकस मेम्ब्रेन अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीम. जे पण तुमचा लेप्रोसी डिसीज आहे हा जर जास्त प्रमाणात जर झाला तर तुमच्या बॉडीला तो काय करू शकतो, तुमच्या नर्वस सिस्टमला डॅमेज करू शकतो. त्यानंतर तुमची रिस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे किंवा स्किन आहे काय करू शकते, तुमची डॅमेज होऊ शकते. ओके. नेक्स्ट, टू प्रिन्सिपल आर रिकॉग्नाइज विच इन्क्लूड. जे पण तुमचे अँटीलेप्रोटिक ड्रग आहे त्याचे दोन प्रिन्सिपल पडतात. त्यामध्ये फर्स्ट लिप्रोमॅटिस आणि सेकंड ट्युबरक्युलिन. तर आपण फर्स्ट आज डिस्कस करूया लिप्रोमॅटिस. तर फर्स्ट आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ अँटीलेप्रोटिक ड्रग. क्लासिफिकेशन ऑफ अँटीलेप्रोटिक ड्रग त्यामध्ये आपण बघणार आहोत सल्फोनमध्ये एक्झाम्पल आहे त्याचं डॅप्सोन. त्यानंतर सेकंड इज द थायोसेमिकार्बाझोन डेरिटीज. थर्ड फिनॅझिन डेरिटीज. त्यामध्ये एक्झाम्पल बघणार आहोत आपण क्लोफॅझिमिन. नेक्स्ट, द अदर ड्रग विच एक्झिबिट ॲक्टिव्हिटी अगेन्स्ट मायकोबॅक्टेरियम लिफ्रे. त्यामध्ये आपण बघणार आहोत जे पण हे ड्रग क्लास सोडून जे अदर ड्रग आहे की जेणेकरून आपली मायकोबॅक्टेरियम लिफ्रे जे पण इन्फेक्शन ते काय करू शकतं, कमी करू शकतं. त्यासाठी आपण अदर ड्रग यूज करतो. त्यामध्ये फर्स्ट लॉंग ॲक्टिंग, त्यानंतर थायोॲसिटाझोन, नेक्स्ट थायोनामाइड अँड लास्ट इज द अँटीबायोटिक लाईक रिफॅम्पिसिन. जे पण रिफॅम्पिसिन सारखे अँटीबायोटिक आहेत ते आपण काय करू शकतो, अँटीलेप्रोटिक ड्रग म्हणून यूज करू शकतो. फर्स्ट आपण डेफिनेशन बघूया. अँटीलेप्रोटिक ड्रग मीन्स the drug which are used to cure the disease leprosy are known as antileprotic drug. सिम्पल. अँटीलेप्रोटिक ड्रग म्हणजे काय, जे पण ड्रग तुमच्या लिप्रोसी डिसीजला काय करू शकतात, क्युअर करू शकतात, अशा ड्रगला आपण काय म्हणतो, अँटीलेप्रोटिक ड्रग. ओके. त्यामध्ये आपण एक्झाम्पल बघूया. फर्स्ट क्लोफॅझिमिन. त्यामध्ये एक्झाम्पल क्लोफॅझिमिन, त्यानंतर थायोब्युटासाइन, नेक्स्ट डॅप्सोन अँड सल्फेसोन. तर फर्स्ट आपण बघूया डॅप्सोन इज इम्पॉर्टंट एक्झाम्पल फॉर द अँटीलेप्रोटिक ड्रग. हा क्वेश्चन तुम्हाला फायनल एक्झामला खूप वेळा रिपीट होऊ शकतो किंवा विचारू शकतो. त्याला तुम्हाला सेशनला पण हा क्वेश्चन विचारू शकतो. हा खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे अँटीलेप्रोटिक ड्रग. ओके. ह्याच्यामध्ये आपण डॅप्सोन फर्स्ट डिस्कस करूया. डॅप्सोन इज अ सल्फन. डॅप्सोन हा काय तुमचा सल्फन अँटीलेप्रोटिक ड्रगचं काय क्लासचं काय एक्झाम्पल आहे. ओके. सल्फोन इज यूज फॉर ऑल डेरिव्हेटिव्ज कंटेनिंग 4,4-डायअमायनो डायफिनाइल सल्फोन. जे पण तुमचं सल्फोन आहे हे काय करू शकतो आपण, त्याचे नंबर ऑफ डेरिव्हेटिव्ह आहेत त्याच्यामध्ये कंटेनिंग आहे म्हणजे सल्फोन कंटेनिंग 4,4-डायअमायनो डायफिनाइल सल्फोन. नेक्स्ट, इन दिस क्लास the amino group sulfamyl group of sulfamide is replaced by para amino phenyl group. जो पण तुमचा सल्फोन क्लास आहे त्यामध्ये जर तुमचा अमायनो ग्रुप सल्फमाइल ग्रुपच्या ऐवजी जर पॅरा अमायनो फिनल ग्रुप जर
सबस्टिट्यूट केला तर त्याचं केमिकल नेम चेंज होईल. त्याचं केमिकल नेम कसं होईल तुमचं बिस 4 अमायनो फिनाईल सल्फोन. जे पण तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं याच्यामध्ये आपण फर्स्ट बघितलं काय सल्फोन इज अ यूज फॉर ऑल डेरिव्हेटिव्ह कंटेनिंग 4,4 डायअमायनो डायफिनाईल सल्फोन. 4,4 डायअमायनो 4,4 डायअमायनो म्हणजे काय ॲट अ 4 पोझिशनला तुमचं काय फिनाईल जी रिंग आहे त्या फिनाईल रिंगच्या 4 पोझिशनला काय तुमचं अमायनो ग्रुप डायअमायनो म्हणजे 2 अमायनो ग्रुप NH2 काय तुमचा अमायनो ग्रुप हा काय तुमचा 4 पोझिशनला काय फिनाईल रिंगला अटॅच असतो. डायफिनाईल म्हणजे काय तुमच्या सल्फर ॲटम्सला काय तुमच्या 2 फिनाईल रिंग सबस्टिट्यूट असतात. आणि सल्फर म्हणजे तुमचा सल्फर अँड 2 ऑक्सिजन. हे झालं तुमचं पूर्ण केमिकल नेम ऑफ डॅप्सोन 4,4 डायअमायनो डायफिनाईल सल्फोन. जर तुमच्या ह्या क्लासमध्ये जर अमायनो ग्रुप ऑफ सल्फोमाइड जर म्हणजे सल्फोमाइल ग्रुपच्या जागेवर तुम्ही जर पॅरा अमायनो फिनाईल ग्रुप जर सबस्टिट्यूट केला तर त्याचं केमिकल नेम कसं तुमचं बिस 4 अमायनो फिनाईल सल्फोन. ओके. नेक्स्ट आपण डॅप्सोनचं बघूया आपण फिजिकल प्रॉपर्टीज. इट ऑकर ॲज अ व्हाईट ऑर क्रीमी व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. जे पण तुमचं डॅप्सोन हे काय तुमचं क्रीमी व्हाईट क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये त्याची पावडर असते. इट इज ओडरलेस अँड हॅज बिटर टेस्ट. हे काय तुमचं ऑर्डरलेस असेल ती टेस्ट कशी बिटर टेस्ट. नेक्स्ट इट इज व्हेरी स्लाइटली सोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल इन ॲसिटोन अँड इन डायल्यूट मिनरल ॲसिड. जे पण तुमचं डॅप्सोन हे काय असतं तुमचं व्हेरी स्लाइटली सोल्युबल असतं वॉटरमध्ये बट व्हेरी सोल्युबल इन ॲसिटोन अँड इन डायल्यूट मिनरल ॲसिड. जे पण तुमचे डायल्यूट मिनरल ॲसिड त्यामध्ये काय असतं तुमचं डॅप्सोन हे सोल्युबल असतं ॲज कम्पेअर टू वॉटर. त्यानंतर आपण त्याची स्टॅबिलिटी अँड स्टोरेज बघूया. स्टॅबिलिटी त्यामध्ये प्युअर डॅप्सोन इज स्टेबल. जे पण तुमचं प्युअर डॅप्सोन असतं ते काय असतं तुमचं ॲज अ नॉर्मल टेम्परेचरला स्टेबल असतं. बट इन प्रेझन्स ऑफ ट्रेस ऑफ इम्प्युरिटीज अँड वॉटर इट इज डिस्कलर. ज्यावेळेस तुमचा डॅप्सोन म्हणजे काही प्रमाणात जर इम्प्युरिटीज असेल तर ते काय असतं तुमचं तुम्हाला डिस्कलर फॉर्ममध्ये आढळतं. हेन्स इट इज स्टोअर इन वेल क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर. जे पण तुमचं डॅप्सोन अँटीलिप्टिक ड्रग आहे हे आपण कशामध्ये स्टोअर करतो तर वेल क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर असतं त्या कंटेनरमध्ये आपण काय करतो स्टोअर करून ठेवतो. डॅप्सोनचे युजेस कोणकोणते. नेक्स्ट त्यामध्ये फर्स्ट इट इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ ऑल ऑफ लिप्रोसी. जे पण टाईप्सचे लिप्रोसी असतात त्या ऑल टाईप्ससाठी आपण काय करू शकतो अँटीलिप्टिक ड्रग यूज करू शकतो. नेक्स्ट इट हॅज सुप्रेसिव्ह ॲक्शन ऑन मलेरिया पॅरासाईट. जे पण तुमचं मलेरिया पॅरासाईट आहे ह्या डिसीजसाठी आपण काय करू शकतो अँटीलिप्टिक ड्रग यूज करू शकतो. इट इज ऑल्सो यूज इन ट्रीटमेंट ऑफ डर्मॅटिटीज हर्पिटायफॉर्मिस. डर्मॅटिटीस म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला त्वचारोग झाला त्यामध्ये पण आपण काय करू शकतो अँटीलिप्टिक ड्रग हा यूज करू शकतो. नेक्स्ट इन कॉम्बिनेशन विथ ट्रायमिथोप्रेम और पॅरिमिथायमाइन इट इज यूज टू ट्रीट पिनोमिनिया. ज्यावेळेस आपण कॉम्बिनेशनमध्ये कोणाच्या 2 कॉम्बिनेशन ड्रग घेतो आपण त्यामध्ये फर्स्ट ट्रायमिथोप्राईम अँड पायरिमिथोअमाइन हे 2 ड्रगचं आपण कॉम्बिनेशन केलं तर त्या ड्रगचा आपण यूज करू शकतो प्न्युमिनियासाठी. प्न्युमिनिया म्हणजे काय तुमचं ते इन्फ्लमेशन ऑफ लंग कॉजेस बाय बॅक्टेरिया. जे पण बॅक्टेरियापासून तुमच्या लंगला काय होतं इन्फ्लमेशन होतं त्यापासून तुम्हाला कोणता डिसीज होतो तुम्हाला प्न्युमिनिया. त्यासाठी आपण काय करू शकतो अँटीलिप्टिक ड्रग यूज करू शकतो. अँड लास्ट इन झाले तुमचे युजेस. ओके. फर्स्ट आपण काय बघितलं त्यामध्ये इट इज यूज ट्रीटमेंट ऑफ ऑल टाईप ऑफ लिप्रोसी. इट हॅज सुपरेसिव्ह ॲक्शन ऑफ मलेरिया पॅरासाईट. इट इज ऑल्सो यूज इन ट्रीटमेंट ऑफ डर्मॅटिटीज. अँड लास्ट इन कॉम्बिनेशन विथ ट्रायमिथोप्राईम और पायरिमिथोअमाइन इट इज यूज टू ट्रीटमेंट ऑफ न्युमिया. नेक्स्ट आपण ते डॅप्सोनचे बघूया फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. जे पण फॉर्म्युलेशन आहे त्यामध्ये कोणचं फर्स्ट तुमचं डॅप्सोन टॅबलेट. फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशनमध्ये डॅप्सोनचे काय तुमची टॅबलेट असते. नेक्स्ट ब्रँड नेम काय डॅप्सोनचं तुमचं डिब्रोनॅक्स हे काय तुमचं ब्रँड नेम ऑफ डॅप्सोन ड्रग. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण सोलॅप्सोन त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज बघूया आपण. इट इज व्हाईट पावडर. जे पण तुमचं सोलॅप्सोन अँटीलिप्टिक ड्रग आहे
त्याचे काय असतं ते कसं असतं आढळतं तुम्हाला, त्याची व्हाईट पावडर. इट इज व्हेरी सोल्युबल. आणि ते कसं असतं तुमचं व्हेरी सोल्युबल इन वॉटर. इट इज कन्वर्टेड इन द बॉडी टू डॅप्सोन. त्याची स्टोरेज बघूया आपण. स्टोर इन वेल क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर. स्टोरेज कंडिशन ॲज डॅप्सोन अँड सोलॅप्सोन सेम. इट इज स्टोर इन वेल क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर. युजेस काय आहे सोलॅप्सनचा? इट इज यूज टू ट्रीट लिप्रोसी. हे काय लिप्रोसी डिसीजसाठी काय करतो आपण यूज करू शकतो. थर्ड एक्झाम्पल बघूया आपण. थायम्ब्युटॉसिन. त्यामुळे त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज बघूया आपण. इट ऑकर ॲज व्हाईट और क्रीमी व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. जे पण तुमचं थायम्ब्युटॉसिन अँटीलिप्रोटिक ड्रग आहे हे तुम्हाला कसं आढळतं? व्हाईट क्रिस्टलाइन पावडर फॉर्ममध्ये असतं ते. त्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारची ओल्डर नसते. त्याची टेस्ट कशी असते? बिटर असते. थर्ड, इट इज व्हेरी सोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल ॲसिटोन. थायम्ब्युटॉसिन तुमचं हे अँटीलिप्रोटिक ड्रग आहे, हे तुमचं वॉटरमध्ये जास्त प्रमाणात सोल्युबल असतं. त्याचबरोबर ॲसिटोनमध्ये सुद्धा ते सोल्युबल असतं. नेक्स्ट त्याचे आपण स्टॅबिलिटी अँड स्टोरेज बघूया. इट इज अफेक्टेड बाय लाईट अँड हेन्स इट इज स्टोर इन टाईटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर. ज्यावेळेस तुम्ही थायम्ब्युटॉसिन अँटीलिप्रोटिक ड्रग स्टोअर करून ठेवता तर ते काय होतं, तुमची लाईट जी असते ते काय करते? अफेक्ट करते तुमच्या ड्रगला. त्यासाठी आपण हे कशामध्ये स्टोअर करतो? हेन्स इट इज स्टोअर इन द टाईटली क्लोज रेजिस्टंट कंटेनर. हे कंटेनरमध्ये आपण करतो स्टोअर करून ठेवतो. त्याची युजेस बघूया आपण. फर्स्ट, इट इज यूज टू ट्रीट लिप्रोसी. हे काय करतो आपण? लिप्रोसी डिसीजसाठी यूज करतो. इट इज प्रूव्ह युजफुल इन पेशंट्स विथ सेव्हरल न्यूरिटीज. साठी आपण काय करतो? पेशंटसाठी हे आपण पॉवरफुल ड्रग म्हणून यूज करतो. त्याचे आपण फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन बघूया. त्यामध्ये थायम्ब्युटॉसिन टॅबलेट. त्याचे काय राहते आपल्याला फॉर्म्युलेशनमध्ये? टॅबलेट फॉर्ममध्ये आपल्याला त्याचं फॉर्म्युलेशन असतं. त्याचं ब्रँड नेम काय? सिवा 1906. हे काय त्याचं ब्रँड नेम ऑफ थायम्ब्युटॉसिन. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण लास्ट. क्लोफॅझिमिन. इट कंटेन 2,10 डायहायड्रोफिनेझिन हेटेरोसायकल. जे पण तुमचं क्लोफॅझिमिनचं केमिकल नेम काय आहे? 2,10 डायहायड्रोफिनेझिन हेटेरोसायकल. म्हणजे तुमच्या ॲट 2 और 10 पोझिशनला काय तुमचं डायहायड्रो ग्रुप काय अटॅच आहे ॲट फिनेझिन हायड्रोसायक्लिक रिंगमध्ये. त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज बघूया आपण. इट ऑकर ॲज डार्क रेड क्रिस्टल और ॲज ऑरेंज रेड मायक्रो क्रिस्टलाइन पावडर. जे पण तुमचं क्लोफॅझिमिन अँटीलिप्रोटिक ड्रग हे तुम्हाला काय असतं? डार्क रेड क्रिस्टल फॉर्ममध्ये आढळते किंवा ऑरेंज रेड मायक्रो क्रिस्टलाइन पावडरमध्ये एकदम बारीक अशा पावडर फॉर्ममध्ये तुम्हाला ते आढळतो. इट इज प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर, सोल्युबल इन डायमिथाइल फॉर्माइड अँड इन मायक्रोगोल 400. म्हणजे जे पण तुमचं क्लोफॅझिमिन अँटीलिप्रोटिक ड्रग आहे हे तुमचं प्रॅक्टिकली इनसोल्युबल असतं वॉटरमध्ये, बट सोल्युबल इन डायमिथाइल फॉर्माइड. जे पण तुमचं डायमिथाइल फॉर्माइड सोल्युशन त्यामध्ये काय असतं? ते सोल्युबल असतं. आणि त्याचबरोबर मॅक्रोगोल 400मध्ये ते पण काय असतं? सोल्युबल असतं. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया स्टॅबिलिटी अँड स्टोरेज. इट इज स्टेबल कंपाऊंड. हे तुमचं काय आहे? क्लोफॅझिमिन अँटीलिप्रोटिक ड्रग हे काय आहे? इट इज स्टेबल ड्रग आहे. इट इज स्टोर इन वेल क्लोज कंटेनर. हे आपण साधं सिम्पल वेल क्लोज कंटेनरमध्ये आपण ते स्टोअर करून ठेवू शकतो. त्याची युजेस बघूया आपण नेक्स्ट. इट इज यूज टू ट्रीट लिप्रोसी स्पेशली फॉर डॅप्सोन रेजिस्टंट बॅसिली. आपण काय करू शकतो? ट्रीटमेंट ऑफ लिप्रोसी मध्ये आपण याचा यूज करू शकतो. नेक्स्ट, इट इज ऑल्सो यूज टू ट्रीट लिप्रोमॅटस लिप्रोसी ऑफ रिसेंट ऑनसेट. जे पण तुम्हाला कुष्ठरोग असतात त्यासाठी आपण करतो हे क्लोफॅझिमिन अँटीलिप्रोटिक ड्रग यूज करतो. त्यामध्ये आपण त्याचं ब्रँड नेम बघूया. क्लोफोझाईन अँड लॅम्पोप्रिन. क्लोफॅझिन अँड लॅम्पोप्रिन हे काय तुमचं ब्रँड नेम ऑफ क्लोफॅझिमिन अँटीलिप्रोटिक ड्रग.
ओके. तर आपण आज चॅप्टरमध्ये पूर्ण डिस्कस केलं. त्यामध्ये तुमचं फर्स्ट आहे, त्यामध्ये आपण बघितलं याची डेफिनेशन ऑफ लिप्रोसी. लिप्रोसी म्हणजे काय? लिप्रोसी काय? तुमचा क्रोनिक कम्युनिकेबल डिसीज आहे. तो कशामुळे होतो? तुमच्या मायकोबॅक्टेरियम लिप्रे याच्यामुळे होतो. त्यामुळे तुम्हाला काय होऊ शकतं किंवा काय डॅमेज होईल तुमचं? त्यामध्ये तुमची स्किन लिप्रे, ज्यावेळेस तुम्हाला इन्फेक्शन होतं, इन्फेक्शन कॅन लीड टू डॅमेज ऑफ द नर्व, त्यानंतर रिस्पायरेटरी ट्रॅक, स्किन अँड आय, हे काय होऊ शकतं? डॅमेज होऊ शकतं. त्यामध्ये 2 प्रिन्सिपल असतात, त्यामध्ये लिप्रोमॅटस आणि ट्युबरक्युलिटी. त्यामध्ये आपण फर्स्ट आज डिस्कस केलं लिप्रोमॅटस. त्यामध्ये आपण त्याचं अँटीलिप्रोटिक ड्रग बघतो. त्यामध्ये आपण त्याचं क्लासिफिकेशन बघितलं. त्यामध्ये सल्फोन, त्यानंतर थायोसेमी कार्बोझोम डेरिव्हेटिव्ह, फिनॅझिन, त्यानंतर जे पण अदर ड्रग आहे जे आपल्याला जे अगेन्स्ट असतात लिप्रोटिक लिप्रेसाठी, लॉंग ॲक्टिन, थायो ॲसिडोझोन, इथॅनामाइड, अँटीबायोटिक लाईक रिपेम्बिसिन, हे आपण त्याचं पूर्ण क्लासिफिकेशन बघितलं आहे अँटीलिप्रोटिक ड्रगचं. त्यामध्ये अँटीलिप्रोटिक ड्रग म्हणजे काय? तर जे पण ड्रग काय करू शकतो आपण लिप्रोसी डिसीज क्युअर करण्यासाठी यूज करतो, त्याला आपण काय म्हणतो? अँटीलिप्रोटिक ड्रग. त्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितले 4. त्यामध्ये क्लोफॅझिमिन, थायम्ब्युटोसिन, डॅप्सोन, सल्फोसिन, ह्या पूर्ण ड्रगचे आपण एक्सप्लेनेशन बघितली. त्यामध्ये आपण फर्स्ट बघितलं डॅप्सोन. डॅप्सोन काय? तुमचं सल्फोनचं एक्झाम्पल आहे. त्यामध्ये त्याचं केमिकल नेम काय डॅप्सोनचं? 4,4-डायअमिनो डायफिनाइल सल्फोन. 4,4-डायअमिनो म्हणजे काय? तुमच्या डायफिनाइल सल्फोन. 4,4-डायअमिनो, डायअमिनो म्हणजे तुमचं 2 अमायनो ग्रुप ॲट अ डायफिनाइल, म्हणजे फिनाइल रिंगला ॲट अ 4 पोझिशनला काय तुमचा अमायनो ग्रुप सबस्टिट्यूट असतो ॲट अ सल्फोमाइड. सल्फाईड म्हणजे तुमचा सल्फर ॲटम आणि त्याला 2 ऑक्सिजन ॲटम. त्याचे आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघितले, त्यानंतर स्टेबिलिटी बघितली, त्यानंतर युजेस बघितले. त्याची युजेस काय आहे? तर आपण तो लिप्रोसी, ऑल टाईप लिप्रोसीसाठी आपण यूज करू शकतो. त्यानंतर डर्मेटिसिस किंवा मलेरिया, पॅरासाईट अँड पिनोमेनिया यासाठी आपण काय करू शकतो? डॅप्सन यूज करू शकतो. त्याचं आपण फॉर्म्युलेशन बघितलं, नंतर ब्रँड नेम बघितलं. नेक्स्ट सोलॅप्सनचे आपण फिजिकल प्रॉपर्टी, स्टोरेज अँड युजेस बघितले. त्यानंतर थर्ड बघितलं आपण थायम्ब्युटोसाइन. थायम्ब्युटोसाइनमध्ये आपण त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज, स्टॅबिलिटी, स्टोरेज, त्यानंतर युजेस अँड लास्ट बघितलं आपण. त्याच्यानंतर त्याचे फॉर्म्युलेशन बघितलं, फार्मास्युटिकल ब्रँड नेम बघितलं आणि लास्ट एक्झाम्पल बघितलं आपण अँटीलिप्रोटिक ड्रग. त्यामध्ये क्लोफॅझिमिनचं त्याचं केमिकल नेम काय आहे? 2,10-डायहायड्रोफिनॅझिन हेटेरोसायकल. जर तुम्हाला MCQमध्ये विचारलं तर केमिकल नेम ऑफ क्लोफॅझिमिन, तर त्याचं आन्सर काय आहे? तुमचं करेक्ट आन्सर इज 2,10-डायहायड्रोफिनॅझिन हेटेरोसायकल. त्यामध्ये आपण त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या, स्टेबिलिटी, स्टोरेज बघितली, त्यानंतर लास्ट युजेस बघितले. त्यानंतर त्याचं ब्रँड नेम आहे क्लोफॅझिन अँड लॅम्पिप्रिन. ओके, थँक्यू.